माहेरचं सुख. आज सकाळपासून उमा तिचे काम खूप घाईघाईने पूर्ण करत होती. त्यामागचं कारणही तसं खास होतं. तिला तिच्या माहेरी जाण्याची संधी ही तब्बल 3 वर्षांनी मिळाली. कारण तिच्या सासूनेही तिला सांगितलं होतं की गीता जी तिची नणंद होती ती काही दिवस येणार नाही. हो, माझी नणंद ही खूप उद्धट आणि स्वार्थी स्वभावाची होती. लग्न झाल्यावर उमा सासरी आल्यानंतर गीताला स्वतःची बहीण नसल्यामुळे ती तिला स्वतःच्या बहिणीसारखं प्रेम करायची. पण काही आठवड्यातच तिला कळालं की तिची नणंद दिसते तशी नाही. जरी गीताचे लग्न झाले होते तरी पण तिला तिच्या सासरची कुठल्याच प्रकारची काळजी नव्हती. तिला जेव्हा इच्छा व्हायची तेव्हा ती तिच्या माहेरच्या घरी यायची आणि माहेरच्यांवर, खास करून आपल्या वहिनीवर हुकूम चालवायची. तिथे कोणते जेवण बनवायचे ते स्वतःच ठरवायचे. कोणी सहलीला जाईल की नाही किंवा गेला तर कुठे जाईल. गीता हीच प्रत्येक वेळी उमाला तिच्या माहेरच्या घरी जाण्यापासून रोखवत असे. पण आजचा दिवस वेगळा होता. कारण गीताच्या नवऱ्याने आईच्या सांगण्यावरून तिच्या माहेरी जाण्याची व्यवस्था केली होती. ट्रेनचे तिकीटही बुक केले होते. सर्व काम उरकून उमा पतीसह सामान घेऊन घराबाहेर पडत असतानाच समोरून गीता येताना दिसली. चेहऱ्यावर मोठं हसू आणि डोळ्यात चमक असलेली गीता दिसताच उमाचे डोळे भरून आले. गीता भाऊ आणि वहिनीकडे आली आणि म्हणाली, भाऊ, तू तुझ्या बायकोसोबत कुठे फिरायला चालला आहेस का? तू तुझ्या बहिणीला विसरलास का? विजय म्हणाला, काळजी करू नकोस, मी तिला फिरायला नाही घेऊन जात आहे, तर तुझ्या वहिनीला तिच्या माहेरी सोडवायला चाललो आहे. बर, मी माहेरी आले म्हणून वहिनी जाणार तर? तुझ्या बायकोला माझं येणं आवडलं नाही का? गीता भाऊ आणि वहिनीला टोमणे मारत म्हणाली. मनात दुःख आणि डोळ्यात अश्रू घेऊन उमा मागे वळाली आणि घराच्या आत जाऊ लागली. कारण यावेळी सुद्धा गीतामुळे तिचं माहेरला जाणं रद्द होईल असं तिनं गृहीत धरलं होतं. पण तेवढ्यात तिची सासू समोरून आली आणि म्हणाली, तुम्ही दोघे अजूनही इथेच आहात? स्टेशनवर गेला नाहीत? गीता मध्येच बोलत म्हणाली, काय बोलतेस आई? मी इथे आले आणि तू वहिनीला तिच्या माहेरी पाठवतेस? मी आता इतके खटकायला लागली आहे का? आईने गीताला खडसावले आणि म्हणाली, काय ग तुझं? तुझ्यासाठी माहेर थोडंच आहे. हे तर तुझ्यासाठी एक प्रेक्षणीय स्थळ आहे. सासरी राहून कंटाळा आला की जेव्हा पाहिजे तेव्हा कधीही येतेस. पण ती बिचारी तसं करत नाही. उलट तिला जेव्हा जायला हवं तेव्हाही ती तिच्या माहेरी जात नाही. त्यामुळे आता तिला तिच्या माहेरी जाणं तिच्यासाठी खूप गरजेचं आहे. मी आता तुझ्यामुळे तिला माहेरी जाण्यापासून रोखणार नाही. आणि आधी मला सांग, तू काही दिवस येणार नव्हतीस ना? मग कशी आलीस? मी ते असंच म्हटलं होतं. मला बघायचं होतं की माझ्या न येण्याने भाऊ आनंदी होतो की मला बोलवतो. गीता म्हणाली, हो का? नाही कोणी बोलू व ना बोलू. प्रत्येक जण हा पर्यटन स्थळी तरी येऊ शकतो. यावेळी माझ्या सुनेला तिच्या माहेरी जाऊ दे. बिचारीने फक्त तिच्या भावाचे लग्न पाहिले आहे आणि आता तिच्या भावालाही मुलं झाले. त्यांचा चेहराही अजून तिने पाहिला नाही. तिलाही तिच्या वाट्याचा आनंद घेऊ दे. आईने गीताला फटकारले आणि उमाची बाजू घेतली. माझे डोळे पाणावले. तिने सासूला घट्ट मिठी मारली. सासू म्हणाली, पुरे आता, लवकर जा, नाही तर ट्रेन चुकवशील. आईचे बदललेले रूप पाहून गीताला खूप आश्चर्य वाटले. तिला विश्वासच बसत नव्हता की ही तिची आई आहे, जी नेहमी आपलीच बाजू घेत होती, जरी सून बरोबर बोलत असेल वा चूक. आई आता मात्र मनातल्या मनात तिच्या मैत्रिणीचे आभार मानत होती, जी काही दिवसांपासून तिच्या घरी आली होती आणि काही दिवस राहिली होती. आणि निघताना मात्र आईचे डोळे उघडले होते. मैत्रिणीने तिला सांगितले होते की तिने आपल्या मुलीचा मोह सोडावा, नाही तर मुलाच्या मनातील आदर कमी होईल. प्रत्येक निर्णय केवळ आपल्या मुलीच्या भल्यासाठी, चांगला किंवा वाईट याचा विचार न करता घेणे योग्य नाही. रेल्वे स्टेशनवर त्यांच्या डब्यात बसलेल्या गीताच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होतं, जे पाहून विजयच्या मनात आलं की हेच ते सुंदर हास्य आहे जे त्याने गेल्या 3 वर्षात पाहिलं नव्हतं. हे खरंच आहे
की माहेर हे प्रत्येक मुलीसाठी एक असं स्थळ आहे जिथे ते तिच्या सासरच्या सर्व चिंता आणि टेन्शन विसरून काही दिवस आरामात राहू शकते आणि माहेरचं सुख मिळवू शकते. तर मंडळी, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.